नमस्कार, आपण पाहत आहात टीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगतीत दिव्या. महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या संयुक्त पुढाकारातून नवी मुंबईतील नागरिकांसाठी भारत टॅक्सी ही नवी सुविधा सुरू करण्यात येणार आहे. ही सुविधा सुरू करण्यात येत आहे. या सेवेचे शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे हस्ते झालं. या सेवेमुळे एकाच मोबाईल ॲपद्वारे कार, ऑटो रिक्षा आणि बाईक टॅक्सी बुक करता येणार. ही प्रणाली प्रवासी चालकांना थेट जोडणार असून माध्यमांशी भूमिका कमी करून आर्थिक पारदर्शिता आणि सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देणार. सरकारच्या म्हणण्यानुसार ही सेवा किफायतशीर आणि आधुनिक असेल. ही योजना केंद्र सहकार मंत्रालयाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ आणि 7 प्रमुख राष्ट्रीय सहकारी संस्थेच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे. पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 31 रुपये आणि त्यानंतर प्रति किलोमीटर 21 रुपयाशी भाडे निश्चित करण्यात आले आहे. हे भाडे पारंपरिक काळी पिवळी टॅक्सीच्या धर्तीवर ठेवण्यात येणार. पहिल्या टप्प्यात सेवा मुंबई आणि पुण्यात सुरू असून त्यासाठी संबंधित सहकारी संस्थांची निवड करण्यात आली. राज्यात ॲग्रिगेटर धोरणाला अंतिम मंजुरी देण्यात आली असून नागरिकांच्या सूचनांचा समावेश करून निश्चित करण्यात आलं आहे. ॲपमधील कॅब सेवांसाठी कायदेशीर चौकटीही तयार करण्यात आले आहे. पुण्याच्या सहकार आयुक्त व निबंधक या कार्यक्रमाचे नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. असेच ते सार्वजनिक आर्थिक व्यवहार देखरेख ठरवतील. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही सांगितलं की भारत टॅक्सी ही सहकार क्षेत्रातील नवी क्रांती आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली या संकल्पना देशभर राबवल्या जात आहे. दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रात या उपकरणाची सुरुवात झालेली आहे. तर पाहूया या प्रकरणात पुढे काय होतं. थांबूया इथेच. पाहत राहा टीसी न्यूज मराठी.